दिवस अतिशय गंभीर दिसते. अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं पाठवतात. तुम्ही इथं राहता, कष्ट करता, तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडे जी यंत्रणा आहे तिचा दृष्टिकोन शहाणपणाचा नाही. उदाहरणार्थ वाचायला असं मिळतं फेरफार फुटले. फेरफार फुटणं हे काय गमत आहे. या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार कष्टाने त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द होते, पुन्हा घ्यावी लागते. हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक उद्योग क्षेत्रात काम करतो, पण आता केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथं राजकारण आणायचं नाही. तिथं फक्त ज्या मुलांच्या निवडीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल. माझा स्वतःचा आग्रह हा राहील की या निवडणुका संपवून द्या. निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू, यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटका होईल याची काळजी घेऊ.